नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर ढोबळे सर, स्वामी विवेकानंद अकॅडमी यांचा एक विषय म्हणजे सहभाग म्हणून मी आपल्यासमोर मराठी मुख्य परीक्षा 2020 बरोबर आहे त्याच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. सर्वप्रथम आपल्याला मराठी म्हणजे काय याच्याबद्दल तुम्हाला बऱ्याच मुलांना माहीत असतं, पण सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला की मराठी विषय हा किती महत्त्वाचा आहे की जसं राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून पाहिलं किंवा सर्वसेवा किंवा कंबाईनच्या दृष्टिकोनातून हा विषय खूप मार्क देऊन जाणारा विषय आहे. त्याच्यामुळे आपण स्पेशल UPSC मुख्य परीक्षा 2020-21 साठी ही बॅच लॉन्च करत आहोत. सांगायचं तात्पर्य म्हणजे की बऱ्याच मुलांना की मराठी आणि इंग्रजी हे दोन लँग्वेजचे विषय असतात. ते बरेच मुलं काय करतात की जसं GSचा अभ्यास स्टार्ट करतो आपण, पण ह्या दोन विषयाकडे आपण थोडं लक्ष देत नाही. म्हणून आपण एक स्पेशल मराठीचा अभ्यास काय असतो, म्हणजे मराठी नेमकं काय असते, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती इथे आपण या स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण जसं पाहिलं गेल्या वर्षी आपण जसं पाहिलं की राज्यसेवेमध्ये टॉपर जे विद्यार्थी असतात की जसं की मराठी आणि इंग्रजी या दोन विषयामध्ये खूप असं मार्क देऊन जाणं विषय, जसं की अदर दॅन आपण जसं GS पेक्षा हे दोन विषय जसं मराठी आहे आणि इंग्रजी आहे हे आपल्याला एक आउट ऑफच्या जवळपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात ठेवा. तसं त्या दृष्टिकोनातून आपण इथे मराठी ही बॅच लॉन्च करत आहोत. आता हा मराठी भाषेमध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन विषय आहेत. जसं पेपर 1 मध्ये तो पेपर 1 जो आहे की एक वर्णनात्मक असतो की जो आपण लिहिण्यात असतो, म्हणजे लिहिण्यात जसं आपण कसं ना निबंध लिहिणे किंवा आपण जसं आहे मी सांगणारच आहे सगळ्या गोष्टी आपल्याला. पण आणि दुसरा जो आहे व्याकरण. आता व्याकरण म्हणजे काय, हे व्याकरण म्हणजे काय असतं, नियम असतात. जसं आपले नियमांचं जसं आपण म्हणतो ना की त्या प्रकारे व्याकरण. आणि हा पेपर जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह असतो. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय की आपल्याला ते ऑब्जेक्ट एक स्टेटमेंट दिलं जातं आणि त्याच्याकडे 4 ऑप्शन असतात. त्या 4 ऑप्शनमधून तुम्हाला त्याचं एक उत्तर निवडायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या बॅचेसचे वैशिष्ट्य म्हणजे ही बॅच आपली एक 100 मार्काची तुमची पूर्ण इथं आपल्याला शिकवलं जाईल. तसेच तुम्हाला आपल्या ह्या क्लासेसमध्ये एक नोट्स असतील, तुमचे दर आठवड्याला आपल्याला एक टेस्ट असेल म्हणजे पूर्ण 100 मार्काची, आणि तुम्हाला प्रत्येकाला नोट्स प्रोव्हाइड केले जातात. आणि मी एक असा विश्वास देऊ शकतो की तुम्हाला की जर तुम्ही बॅच जॉईन केला तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला खूप मार्क देऊन जातील. तर आपण थोडक्यात आज हा पेपर 1 बद्दल थोडी माहिती घेऊया, जो वर्णनात्मक आहे. नंतर जसं आपण व्याकरण बद्दल बोलूया. तर सर्वप्रथम आपल्याला निबंध लेखन हा टॉपिक आहे, बरोबर आहे. निबंध लेखन हा तो जो आहे तो आपल्याला 400 शब्दामध्ये लिहिला पाहिजे असं दिलेलं आहे काही वेळा, आणि तो 25 मार्कासाठी. तर मला सांगा की निबंध म्हणजे काय. आता निबंध म्हणजे त्यामध्ये अर्थ जो लपलेला आहे, निबंध बंध नसलेला म्हणजे ज्याला कुठलाही बंधन नाही त्याला निबंध म्हणतात. जे आपल्या मनातील भावना असतात, आपले जे विचार असतात ते आपण लेखकांपर्यंत आपले जे पुढच्या व्यक्तीसमोर आपण ते मांडू शकतो. तर निबंध लेखन. निबंधामध्ये तुम्हाला लहानपणापासून आपण निबंधाचा अभ्यास केलेला आहे. 5वी पासून 10वी पासून आपल्याला निबंध लेखन तसंच आहे, फक्त ते एक प्रॉपर तुम्हाला ते शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. तसंच दुसरा जो मुद्दा आहे भाषांतर. आता भाषांतर म्हणजे काय की एखादी भाषा दिली जाते, जसं मराठी आहे, मराठीचं तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन म्हणजे आपण भाषांतर करता आलं पाहिजे. जसं इंग्लिश मधून मराठीमध्ये असे तुम्हाला 2 परीक्षा दिलेल्या असतात. ऍक्च्युली ते सिलेबस मध्ये दिलेलं आहे, पण ते आपल्याला काय एकच असतं आणि तो आपल्याला करायचा असतो. तो असतो 15 गुणांचा. हो. तसंच तिसरा जो कन्सेप्ट आहे बघा की सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे काय, तुम्हाला एक पॅराग्राफ दिला असतो छोटा आणि त्याला तुम्हाला शॉर्ट मध्ये जसं आपण 1/4 असतो म्हणजे 100% असतं त्याचं 25% जसं असतं द्यायचं, तसं त्या टाइममध्ये आपल्याला सारांश म्हणजे एक काही शॉर्ट मध्ये आपल्याला त्याचं एक वर्णन करायचं असतं. म्हणून तर ह्या पेपरला आपण वर्णनात्मक असा पेपर म्हणतो. ठीक आहे. हे झालं पेपर 1 बद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 मध्ये आपल्याला थोडं प्रॅक्टिस म्हणतो ना, एक लेखनाची सवय चांगली पाहिजे, तेव्हा आपल्याला ते चांगले मार्क पडतात. कसं आज आता दुसरा जो पेपर आहे, पेपर दुसरा त्याला व्याकरण, तो ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की जर तुम्ही व्यवस्थित, आणि हा व्याकरणचा जो पेपर आहे तो एक साचेबद्ध आहे, तो जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 50 पैकी कमीत कमी 45-46 पर्यंत जाऊ शकता. ते मला माहिती आहे, कारण हे अनुभव 4-5 वर्षाचा अनुभव पाहता ह्या व्याकरणामध्ये खूप आपल्या हातात जसं ना मी एका जसा असतो त्या टाईपमध्ये हा पेपर दुसरा जो आहे तो असतो, लक्षात घ्या. आता व्याकरणाचा अभ्यास करताना
तुम्हाला काही बेसिक म्हणतो ना जसं मूलभूत संकल्पनेचा तुम्हाला अभ्यास करायचा. आता मूलभूत संकल्पना म्हणजे काय की जसं आता हे पहिला आपल्याला एक स्टार मारलेला आहे कर्ता आणि कर्म. हा टॉपिक बऱ्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक कुणी शिकवला पण नाही म्हणजे पुस्तकात पण नाही आणि तो शिकवलाही जात नाही. पण हा जर तुम्ही टॉपिक केला कुठला कर्ता आणि कर्म तर तुम्हाला कमीत कमी मी सांगतो तुम्हाला अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 8 ते 9 मार्काची तयारी करून तो पेपरमध्ये असतो म्हणजे आपल्या पेपरमध्ये. पण तो आपल्याला कळत नाही म्हणजे एक्झाम्पल सांगायचं तुम्हाला विचारतात क्रियापदाचा प्रकार होता. आता तुम्हाला विचारतात एक वाक्य देतात एक्झाम्पल मध्ये राधा अभ्यास करत आहे आता तुम्हाला विचारतात म्हणजे तो क्रियापदाचा कुठला प्रकार आहे म्हणजे सकर्मक आहे की अकर्मक आहे. ओके पण आता हे जर तुम्हाला कर्ता आणि कर्म नसेल माहित नसेल तर त्या उत्तरापर्यंत आपण जाण्यासाठी थोडं अवघड होईल. म्हणून हे आपल्या बॅचचं वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आणि विदिन 5 सेकंदामध्ये तुम्हाला ह्या उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. काही आपल्याला 36 सेकंद दिलेला आहे पण 36 पैकी मला वाटतं 36 सेकंदापेक्षा आपण 5 सेकंदापर्यंत ह्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. हा मला विश्वास आहे. ठीक आहे चला आता ह्याच्यामध्ये काय वाटतं की पहिला जो कन्सेप्ट आहे वर्ण विचार. आता वर्ण म्हणजे काय मला सांगा. वर्ण म्हणजे काय आता पुस्तकात दिलेलं असतं की आपल्या मुखावाटे किंवा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो. बरोबर आहे सगळ्यांना माहित आहे. पण आता वर्ण विचाराचा हा संदर्भ काय आहे वर्णामध्ये काय काय येतं लक्षात आलं हे इन डिटेल मध्ये आपण या कोर्स मध्ये आपल्याला जी स्पेशल बॅच आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन डिटेल मध्ये सांगणार. ओके दुसरा जो आहे शब्द विचार. आता शब्द म्हणजे काय बरोबर आहे. शब्द विचारामध्ये म्हणजे अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण शब्द म्हणतो बरोबर आहे. पण आता शब्दामध्ये सुद्धा एवढंच आहे का नाही तर शब्द विचारामध्ये काय असतं पहिल्या शब्दांच्या जाती. आता मला सांगा मराठी भाषेमध्ये शब्दांच्या जाती किती आहेत 8 बरोबर आहे 8 आहे. मग मला सांगा तसंच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा शब्दांच्या जाती किती आहेत 8 आहे. तर आता शब्दांच्या जाती म्हणजे कोणत्या सर आता एक्झाम्पल मध्ये पाहिलं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ओके नंतर क्रिया विशेषण अव्यय असतं उभयनिव्य अव्यय असतं षट्पदी अव्यय असतं आणि नंतर केवळ प्रत्यय असतं. आता हा टॉपिक का आहे आपल्याला असं विचार कधी केलाय का आपण नाही. तर मला सांगा शब्द म्हणजे काय जेव्हा एखादा शब्द एकच शब्द वाक्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचं कार्य किंवा त्याची कार्य करत असतं. एक्झाम्पल मध्ये म्हणतात ना तुम्हाला विचारतात बरोबर आहे माझे बाबा काल गावाला गेले आणि ह्या याच्यामध्ये तुम्हाला गावाला असं अंडरलाईन करतात आणि तुम्हाला म्हणतात शब्दांची जात ओळखा. आता शब्दांची जात ओळखण्यासाठी तुम्हाला इन डिटेल मध्ये त्याच्यातील शब्दांची नेमकं जात काय म्हणजे जात म्हणजे कार्य म्हणजे दिलेल्या वाक्यातील तो शब्द तर तो शब्द कशाचं कार्य करतो त्याला आपण शब्द विचारतो. त्याच्यामध्ये आहे शब्दाचं नामाचं लिंग असतं वचन असतं विभक्ती असतं सामान्य रूप असतं. हे इन डिटेल मध्ये आपल्याला शब्द विचारामध्ये पाहायचं आहे. नंतर तिसरा कन्सेप्ट आहे वाक्य विचार. आता वाक्य विचार म्हणजे काय वाक्याबद्दल तुम्हाला माहिती आहे म्हणजे पुस्तकात तुम्ही वाचलेलं असतात सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी सुद्धा आपल्या या स्पेशल बॅचमध्ये इन डिटेल मध्ये वाक्यांचे प्रकार काय असतात वाक्यांचे प्रकार वाढवणं क्रियापदाच्या अर्थावरून वेगळे असतात. एक्झाम्पल म्हणजे क्रियापदाचे अर्थ म्हणजे स्वार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य क्रियापदाच्या रचनेनुसार असतात. आता रचनेनुसार कुठले एक्झाम्पल मध्ये पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक केवळ वाक्य असतं संयुक्त वाक्य असतं मिश्र वाक्य असतं आणि आपलं संयुक्त मिश्र असतं आणि त्याच्या रचनेनुसार रूपावरून त्याचे सुद्धा प्रकार वाक्यांचे प्रकार जसं की होकारार्थी असतं विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य असे वाक्यांचे वेगवेगळे आपल्याला प्रकार इन डिटेल मध्ये आपल्याला ह्या बॅचमध्ये पाहायचं आहे. ओके आता काळ विचार. आता मला सांगा काळ विचार आता आपण म्हणतो काळ म्हणजे टाइम बरोबर आहे पण आता या काळाचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे तुम्हाला बऱ्यापैकी आपण लहानपणापासून पाहिलेलं असतं म्हणजे कसं वर्तमान काळ असतं भूतकाळ असतं आणि भविष्यकाळ. पण आता मला सांगा काळ विचारामध्ये एवढंच आहे का नाही तर त्याच्यामध्ये इन डिटेल मध्ये सुद्धा आहे म्हणजे कसं साधा वर्तमान काळ असतो चालू असतो. आता ह्या चालू हा शब्द आपल्या बोली भाषेत झाला पण त्या चालूसाठी दुसरा एक शब्द आहे नंतर आज अपूर्ण काळ म्हणतात अपूर्ण हे माहिती नसतं आपल्याला. ओके नंतर तिसरा आहे तुमचा आहे पूर्ण काळ म्हणजे पूर्ण वर्तमान आणि चौथा जो असतो आपण जसं लहानपणापासून शिकलेलं असतं की चालू पूर्ण हा आपला आयोग हा जो शब्द आहे चालू पूर्ण तो आपल्याला शब्द नसतो तर इथे असतो म्हणजे रीती काळ म्हणजे रीती वर्तमान काळ असेल रीती भूतकाळ असेल आणि रीती भविष्य काळ हे तुम्हाला हे आपल्याला काळ विचारामध्ये पाहायचं आहे. ओके चला दुसरं आहे आपल्याला हा शब्दसंग्रह. आता मला सांगा शब्दसंग्रह म्हणजे काय आपण लहानपणापासून अभ्यास करतो म्हणजे कसं सुविचार असतील म्हणी असतील वाक्यप्रचार असतील समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या सगळ्यांचा समावेश हा शब्दसंग्रहामध्ये केला जातो. आणि हा लक्षात ठेवा की शब्दसंग्रह जो आहे बाळांनो तो तुम्हाला 10 ते 15 मार्कासाठी
विचारण्यात येतो, लक्षात ठेवा. ओके, कधी 10 असते कधी 15 मार्कासाठी, असं एक आपल्याला एक ओव्हरऑल पाहिलं तर आपल्याला 10 ते 15 मार्काची तयारी हा शब्द संग्रह करतो. नंतर जो शेवटचा मुद्दा आहे मला की आकलन. ओके, आकलन म्हणजे काय की आपण त्याला जसं इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणतो तसंच की काय दिलेला तुम्हाला एक उतारा दिला जातो आणि त्या उतारामध्ये उतारा वाचून बरोबर आहे समजून मला त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. हे झालं म्हणजे 5 मार्कासाठी. ते आपल्याला माहीतच आहे, म्हणजे आपल्याला ह्या मराठी विषयामध्ये 2 पेपर असतात, मराठी आणि पेपर 1 आणि पेपर 2. त्या सगळ्या ओव्हरऑल आपल्याला या स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये आपल्याला हा विषय आपल्याला पूर्णपणे एकदम कन्सेप्च्युअल सगळ्या गोष्टी, तुमच्या टेस्ट असतील, तुमच्या समजा नोट्स असतील किंवा पीडीएफच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं पूर्ण आपल्याला हा सिलेबस इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर विशेष म्हणजे ह्या सांगायचं तात्पर्य म्हणून की हे जे विषय आहे मराठी आपला जो आहे तो आपला एक हुकमी म्हणजे काय की तुम्हाला एक जर व्यवस्थित जर केला अभ्यास तर तुम्हाला कमीत कमी म्हणून 50 पैकी 40 क्रॉस 40 प्लस एक 50 म्हणजे 50 आहे असं बरोबर आपला जर अनुभव पाहता किंवा विद्यार्थ्यांचे मार्क कसे आहेत की आणि हा जर विशेष तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क पडतील. तसंच आपल्याला जसं दुसरा पेपर असतो इंग्रजीचा तसंच मराठीमध्ये आहे. मराठी सुद्धा आपल्याला असाच पेपर आपल्याला एकदा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत